तसे सर्वसाधारण जिल्हा परिषद गटासाठी माझी गेली 15 दिवस झालं तयारी सुरू आहे आणि माझा जनसंपर्क त्या भागामध्ये पूर्वीपासूनच आहे. अजून आम्ही कुठल्याही पक्षासोबत चर्चा केलेली नाही. पण येत्या दिवसामध्ये त्याच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत आता चर्चा झाल्या आहेत. सगळ्यांनी आम्हाला तुम्ही या ठिकाणून लढा असा आदेश दिलेला आहे. आताच्या सामाजिक अडचणी एवढ्या आहेत ते न सांगण्याच्या पलीकडे आहेत. लोकांना माहिती आहे गल्लीपासून दिल्लीपासून सरकार एकच आहे, पण इथले खड्डे काय मिटलेले नाही. पूर्वी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष झाले, अनेक जिल्हा परिषद सदस्य होऊन गेले, पण प्रश्न जैसे ते आहेत. एक तरुण म्हणून, एक उद्योजक म्हणून या नात्याने मला अशी तळमळ आहे. बचत गटामध्ये अनेक राजकीय लोक आहेत. प्रत्येकांना वाटतं मी जिल्हा परिषद सदस्य व्हावं. त्याच्यामध्ये 30-40 वर्षामध्ये ही परिस्थिती पाहतोय. ती बदलण्यासाठी तुम्ही या ठिकाणी यावं अशी त्यांची इच्छा आहे. मी कुठल्याही परिस्थितीत भोसे गटामध्ये लढत देणार. नमस्कार. मतदारांना मी एकच आव्हान करेन, मतदार राजा हा चाणाक्ष आहे, त्यांना सर्व काही समजते. भोसे जिल्हा परिषद गटामधून सिद्धेश्वर रणे मैदानात भोसे गट खुला राहिल्याने चुरस वाढली. भोसे जिल्हा परिषद गटातील युवकांचे व शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य देणार, सिद्धेश्वर रणे यांचे प्रतिपादन. मंगळवेढा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 4 गटांचे आरक्षण जाहीर झाले आहे. तालुक्यातील अनेक मातब्बरांना हे आरक्षण अनुकूल ठरल्याचे सांगितले जात आहे. भोसे जिल्हा परिषद गट यापूर्वी खुला होता आणि तो यावेळीही खुला राहिला आहे. या गटातून चुरशीची लढत होऊ शकते. सर्वसामान्य जनतेच्या मदतीला धावून जाणारे नेतृत्व म्हणून सध्या भोसे जिल्हा परिषद गटामधून सिद्धेश्वर रणे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. चला पाहूया भोसे जिल्हा परिषद गटामधून भावी जिल्हा परिषद सदस्य सिद्धेश्वर रणे यांनी तडका न्यूज मराठीला दिलेली प्रतिक्रिया. सर्वप्रथम आपला परिचय करून घ्या. नमस्कार, मी सिद्धेश्वर पांडुरंग रणे, ब्रह्मपुरी तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर. भोसे सर्वसाधारण जिल्हा परिषद गटासाठी माझी गेली 15 दिवस झालं तयारी सुरू आहे आणि माझा जनसंपर्क त्या भागामध्ये पूर्वीपासूनच आहेत. माझे जीवभावाचे सवंगडी त्या भागात असल्यामुळे आणि तिथली इतिहासाची पुनरावृत्ती मला सगळी माहीत असल्यामुळे त्या भागात मी उतरण्याचा निर्णय घेतला आहे. तर तुम्ही पहिल्यापासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहात आणि असं असताना भोसले जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवण्याचा निर्णय का घेतला? भोसे जिल्हा परिषद गट हा सर्वसाधारण जागेसाठी आरक्षित असल्यामुळं बाकीचे सगळे गट ओबीसी, SC वगैरे अशी कॅटेगरीमध्ये पडल्यामुळे आणि तिथं आपली सर्व लोक असल्यामुळं तो निर्णय मी घेतला. आपले काय कोणत्या पक्षासोबत काय चर्चा वगैरे झाली? अजून आम्ही कुठल्याही पक्षासोबत चर्चा केलेली नाही, पण येत्या दिवसामध्ये आम्ही आघाडीचा कुठलाही निर्णय आम्ही विचार करून सर्वांसोबत जनतेला आधी विचारू आणि मग कुठल्या पक्षासोबत जायचं हा ठरवू. त्यांच्यासोबत काय गाठीभेट झाली? जनतेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत आता चर्चा झाल्या आहेत. सगळ्यांनी आम्हाला तुम्ही या ठिकाणून लढा असा आदेश दिलेला आहे. त्या पद्धतीनं रोज 4 गावाचा दौरा आमचा सुरू आहे. भावी जिल्हा परिषद गटातून सामाजिक काम काय काय? आता भोसे जिल्हा परिषद गटाच्या सामाजिक अडचणी एवढ्या आहेत ते न सांगण्याच्या पलीकडे आहेत आणि इतके आहेत. आरोग्य खातं असेल, कृषी खातं असेल, रस्त्याची सुविधा असतील. रोज सकाळी उठल्यानंतर लोकांना खड्ड्यातून प्रवास करावा लागतो. लोकांना माहिती आहे गल्लीपासून दिल्लीपासून सरकार एकच आहे, पण इथले खड्डे काय मिटलेले नाहीत. खड्डे हाय असे आहेत. काय सांगाल भोसे जिल्हा परिषद गटातून आपण आणि असं असताना भोसे जिल्हा परिषद गटामध्ये अजून काही प्रस्ताव होणे अपेक्षित आहे किंवा दुर्लक्षित का राहिलेले आहेत असं तुम्हाला वाटतं? भोसे जिल्हा परिषद गटामध्ये सध्याच्या परिस्थितीला ज्या अडचणी आहेत त्या प्रचंड मोठ्या अडचणी आहेत. त्या अडचणी अशा आहेत की लोकांना आजही ते प्रश्न कसे सुटले नाहीत. भोसे जिल्हा परिषद गटामध्ये पूर्वी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष झाले, अनेक जिल्हा परिषद सदस्य होऊन गेले, पण प्रश्न जैसे ते आहेत. ते प्रश्न सोडवण्यासाठी एक तरुण म्हणून, एक उद्योजक म्हणून या नात्याने मला अशी तळमळ आहे की मी ग्रामीण भागातलं, माझी कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही, परंतु जनतेचं चाललेला हाल हे मला पाहवत नसल्यामुळं ते प्रश्न सोडवण्यासाठी शासन दरबारी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राज्य सरकार आणि केंद्र सरकारपर्यंत याचं लक्ष वेधण्यासाठी
आणि स्वर्गीय भारत नाना यांनी त्या ठिकाणी केलेले प्रयत्न, ते प्रयत्न सगळे अपुरे राहिलेले आहेत. त्या प्रयत्नांना पुढे नेण्याचं काम माझा करण्याचा मानस आहे. तर आता तुम्ही बोलताना ते विकासाच्या दृष्टिकोनातून दुर्लक्षित राहिले सांगितलं. तर तेच परिस्थिती आहे अनेक गावामध्ये उजवे गटातील अनेक गावामध्ये रस्ते, पाणी, वीज यासारख्या मूलभूत समस्या, मूलभूत विकास झालेला दिसून येत नाही. त्याकडे कसं बघता आणि तुम्ही त्यासाठी काय विशेष प्रयत्न करणार आहात? 75 वर्ष झाले या देशामध्ये वीज, पाणी, रस्ते ह्याच्यावरच बोललं जातं. आज आपल्याला विकसित भारताच्या दृष्टीनं माननीय प्रधानमंत्री सांगत आहेत, परंतु ही सगळी खालची जी प्रशासनातल्या टीमा आहेत, सगळे राज्यकर्ते आहेत, ही कुठल्याही पद्धतीचं काम त्या ठिकाणी करताना दिसत नाहीत. ही जर कामं केली तर लवकरच आपण देशाच्या पातळीवर विकसित भारतामध्ये आपण सामील होऊ शकतो. त्यासाठी लोकांना इलेक्ट्रिसिटीचे DP असतात, ते महिना मिळत नाहीत, त्यांना पैसे द्यावे लागतात. म्हणजे भारतातला जर किसानच सुरक्षित नाही, मग रस्त्यावर चालणारा शेतकरी असेल तो सुरक्षित नाही. आरोग्याचं एखादं इंजेक्शन हवं असेल त्याला सोलापूरला, मुंबईला त्या उपचारासाठी जावं लागतं. त्या सुविधा जागेवर मिळण्यासाठी आठवड्यातून एकदा चांगला डॉक्टर या जिल्हा परिषद गटामध्ये उपचारासाठी येऊ शकतो. त्यासाठी मी नक्की प्रयत्न करेन. तुम्ही भोसे जिल्हा परिषद मध्ये दौरा करत असताना तुम्हाला त्या ठिकाणच्या अडचणीला काय सामोरं जावं लागतं? आता तिथं भोसे जिल्हा परिषद गटामध्ये अनेक राजकीय लोक आहेत. प्रत्येकांना वाटतं मी जिल्हा परिषद सदस्य व्हावं. ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं वावगं नाही. राजकारणामध्ये महत्वाकांक्षा सगळ्याच्या असल्या पाहिजे, परंतु त्या राजकारणाचं व्हिजन कुणाकडे नसल्यामुळं मला त्या ठिकाणी उतरावं लागतंय. ते पूर्तता करण्याची जबाबदारी जनतेच्या मनात आहे की तुम्ही करू शकता, यासाठी मी प्रयत्न करतो आहे. खरं तर तुमचे गाव भेट दौरे चालू आहे, जनसंपर्क चालू आहे, लोकांची गाठीभेटी घेणं. असं असताना भोसे गटातील नागरिकांमधून कसा प्रतिसाद घेतोय आणि तुम्हाला उभे राहा असं जनतेत आहे का? आतापर्यंत माझे 16 गावच्या 16 पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली. जनतेसोबत मी अजून बाकीच्या काही गोष्टी बोललेलो नाही. ज्या सभा आहेत त्यानंतर होतील, ते घेऊनच मी परत अर्ज भरण्याचा माझा निर्णय घेणार आहे. परंतु पहिल्यांदा ज्या लोकांनी सांगितलं की आम्ही गेल्या 30-40 वर्षांमध्ये परिस्थिती पाहतोय, ती बदलण्यासाठी तुम्ही या ठिकाणी यावं अशी त्यांची इच्छा आहे. एकंदरीत काय सांगाल तुम्ही भोसे जिल्हा परिषद मतदारसंघात उभा राहा गटामध्ये, त्यावेळी नागरिकांच्या तुम्ही गावभेट दौरा करत असताना गाठीभेटी घेत आहात, त्यांचे ऐकून घेत आहात आणि उत्तर देत असताना आणि तुमचं भोसे गटातून उभारत असताना विजन काय असणार आहे तुमचं? माझं विजन असं आहे, भोसे जिल्हा परिषद गट महाराष्ट्रामध्ये 1 नंबरचा जिल्हा परिषद गट बनवण्याचा माझा प्रयत्न आहे. आणि हा गट बनवत असताना तिथले जे सामाजिक जाणीव असतील, सामाजिक प्रश्न असतील, तिथलं तीर्थस्थळे असतील, त्यांच्यामध्ये सुधारणा करून तिथल्या लोकांमध्ये जनजागृती करून असे अनेक सगळे प्रश्न, इलेक्ट्रिसिटीचे प्रश्न असतील, रस्त्याचे प्रश्न असतील, पाणी लोकांना अजूनही कळशीभर पाण्यासाठी लोक हांडा घेऊन रस्त्याने फिरतात, हे दुर्दैवाची गोष्ट आहे. तर त्यासाठी तो बदल घडवण्याचा तो माझा विजन आहे. ते विजन पूर्ण करण्यासाठी माझी जिल्हा परिषदेची ताकद मी पूर्ण ताकदीनिशी वापरणार. जिल्हा परिषदेची निवडणूक थोड्या दिवसांनी नगर परिषदेची जाहीर झालेली आहे. तर भोसे जिल्हा परिषद गटामध्ये तुम्ही ठामपणे निवडणूक लढवून आहातच का? जिल्हा परिषद भोसे जिल्हा परिषद गट हा मी फायनल केलेला आहे. त्याच्यामध्ये माघार घेण्याचा किंवा समोरचा प्रतिस्पर्धी कोण आहे हा विचारण्याचा आता प्रश्न राहिलेला आहे. मी कुठल्याही परिस्थितीत भोसे गटामध्ये लढत देणार आहे. कोणत्या पक्षाकडून लढावं अशी इच्छा आहे? आता जनतेच्या दरबारात जाऊन जनता काय निर्णय सांगते ह्याचा विचार करून मग कोणासोबत अलाइनमेंट करायचं का आपल्या आपण स्वतंत्र लढायचं, पुढची गणितं कशी होतील, सगळ्या कार्यकर्त्याशी चर्चा करून, जनतेशी थोडीशी चर्चा करून पुढचा निर्णय मी लवकरच घेणार. तर काय सांगाल, एकंदरीत आपण निवडणूक लढवण्यात ठाम आहातच आणि असं असताना मतदारसंघातील जिल्हा परिषद गटातील मतदारांना काय आव्हान कराल? मतदारसंघातील मतदारांना माझे एकच आव्हान आहे, ज्या परिस्थितीमधून जी सर्व तरुण, तिथले उद्योजक, कॉन्ट्रॅक्टर ज्या परिस्थितीतून सध्या जात आहेत, त्यांची परिस्थिती पाहता त्यांच्या परिस्थितीमध्ये बदल करण्यासाठी आणि त्यांना एक हक्काचा माणूस त्या ठिकाणी उपलब्ध व्हावा
आणि मी त्यांची सेवा करण्यासाठी 24 आवर्स त्या भागात उपलब्ध असेल. त्या भागाचं विजन बदलेपर्यंत राज्य सरकार केंद्र सरकारच्या माध्यमातून ज्या ज्या माझ्या डोक्यात कल्पना आहेत त्या प्रत्यक्षात उतरवण्यासाठी मी माझी 100% माझ्या बुद्धिमत्तेचा वापर करणार आणि करून त्या भागाचा त्या परिसराचा एक आयडॉल महाराष्ट्रामध्ये बनवण्याचा माझा विजन आहे. शेवटचं सर, बोर्से जिल्हा परिषद उमेदवार आहात. शेवटचं मतदारांना काय आवाहन करा? नमस्कार. मतदारांना मी एकच आव्हान करेन, मतदार राजा हा चाणाक्ष आहे, त्यांना सर्व काही समजते. मी ज्या पद्धतीने लढाई देत आहे त्यासाठी एक सर्वसामान्य मतदार तुमच्या सोबत आहे असं समजून मला साथ द्यावी. तुमचा कायापालट करण्याची जबाबदारी मी आजपासून घेत आहे. एवढंच मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि मी थांबतो.